ही हैदराबादमधील केस आहे। एक निवृत्त जवान बायकोचा खून करतो, मात्र हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न त्याला पडतो। त्यातून त्याच्या डोक्यात भयानक कल्पना सुचते। तो पत्नीच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करतो, त्यानंतर एकापाठोपाठ एक तुकडे घरातील किचनमध्ये प्रेशर कुकरमध्ये उकळतो। पुढील 72 तास ते तसेच ठेवतो। त्यानंतर हे तुकडे जवळच्या एका तलावात फेकतो। यानंतर ही कहाणी त्यातून अधिक भयंकर आहे, जी सर्वांना हैराण करेल। शहरातील मिरपेट परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ माजलेली आहे। विशेष म्हणजे हे घर ज्याच्या किचनमध्ये ठेवलेला प्रेशर कुकर पाहून काही दिवसांपूर्वी त्यात मानवी शरीराचे तुकडे उकळवले गेले, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही। दिल्लीच्या श्रद्धा वालकर आणि मुंबईच्या सरस्वती हत्या प्रकरणाची आठवण या घटनेने पुन्हा ताजी झाली। 16 जानेवारीला या घरात राहणारी पिका वेंकटा माधवी अचानक गायब झाली। मूळची आंध्र प्रदेशातील नांदायला येथील माधवीचं लग्न 13 वर्षापूर्वी गुरुमूर्तीसोबत झालं होतं। 45 वर्षीय गुरुमूर्ती आधी लष्करात जवान म्हणून कार्यरत होते। त्यानंतर ते निवृत्त झाले आणि हैदराबाद इथं पत्नी मुलासह सेटल झाले। गुरुमूर्ती सध्या DRDO येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात। माधवी आणि गुरुमूर्ती यांना 2 मुले आहेत। या जोडप्याचे आयुष्य आनंदी होते, परंतु सर्व काही ठीक असताना अचानक माधवी तिच्या घरातून गायब झाली। माधवी नेहमी तिच्या आईवडिलांशी बोलत होती, परंतु 16 जानेवारीपासून तिचा मोबाईलही स्विच ऑफ होता। मुलगी गायब झाल्याने तिचे आई वडील चिंतेत पडतात। जावई गुरुमूर्तीला ते विचारणा करतात, परंतु माझं आणि तिचं भांडण झालं, त्यानंतर ती घरातून निघून गेली असं त्यांनी सांगितलं। अखेर 2 दिवसांनी 18 जानेवारीला माधवीचे आई वडील हैदराबादच्या व्यंकटेश्वर नगर कॉलनीत पोहोचतात। मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना द्यायची असा निर्णय आई वडील घेतात। हैदराबादला जाण्यापूर्वी त्यांना जावयाशी चर्चा केली। त्यानंतर तिघांनी मिळून माधवी गायब झाल्याची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। माधवीचे आई वडील आणि पती एकत्रित आले, परंतु अखेरचं माधवीला कुणी पाहिलं तर ते पती गुरुमूर्तीनेच, कारण माधवी घरातूनच गायब झाली होती। त्यामुळे पोलिसांचा गुरुमूर्तीवर संशय गेला। मकर संक्रांती सणासाठी माधवीला माहेरी जायचं होतं, परंतु गुरुमूर्ती तिला पाठवायला तयार नव्हता। त्यावरूनच दोघांचे भांडण झाले आणि माधवीने रागाच्या भरात घर सोडलं असं पतीने सांगितलं। पत्नीने घर सोडल्यानंतर पतीने तिच्या घरच्यांना कळवलं नाही। स्वतःही 2 दिवसापर्यंत तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे पोलीस हैराण होते। माधवी बेपत्ता प्रकरण पतीची चौकशी करायची असं पोलिसांनी ठरवले। त्यानंतर चौकशी सुरू झाली तेव्हा गुरुमूर्तीचा जबाब ऐकून पोलिसांना सगळेच सत्य कळाले। पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली गुरुमूर्तीने पोलिसांना दिली। 16 जानेवारीला भांडणात मी तिला मारून टाकले, त्यावेळी घरात 2 मुले नव्हती, मात्र सगळे पुरावे मृतदेहाची विल्हेवाट लावल्यामुळे पोलिसांना याचा तपास करणं आव्हानात्मक बनलं होतं। तर हे सर्व प्रकरण जे घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त भांडणामुळेच असं हे भयंकर प्रकरण घडलेलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।